यावेळी बोलवायला मला उशीर केलास, पण हरकत नाही. कदाचित हेच योग्य होतं. पक्षी जेव्हा पहिल्यांदा घरट्या बाहेर उडायला शिकतो तेव्हा आकाश त्याला स्वतःचं धैर्य दाखवतं. तुम्ही आता माझ्या आधाराशिवाय निर्णय घ्यायला लागलात आणि हाच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, निर्णय घेणं म्हणजे फक्त एक रस्ता निवडणं नसतं. निर्णय घेणं म्हणजे बाकीचे सगळे रस्ते मागे सोडण्याची तयारी ठेवणं असतं. तू, तुझी आई आणि तुझी बहीण तिघींनी मिळून मंजिरीच्या कवड्या काढून घ्यायच्या ठरवलंय ना? त्यावर न घाबरता अंमल करणं गरजेचं आहे. पण आजी, हा खडा जर मी नष्ट केला तर त्या कवड्या आपल्या हाती कधीच लागणार नाही आणि ती मंजिरी आमच्या आईच्या आत्म्याला पुन्हा कैद करू शकते. एकीकडे तुझ्याजवळ हा खडा आहे ज्यात मंजिरीच्या सगळ्या शक्ती आहेत. तू जर आता हा खडा नष्ट करण्याचा प्रयत्न केलास तर तो तू करूही शकतेस. तू केलेल्या तिसऱ्या आघाताला हा खडा नक्की नष्ट होईल. पण हे तू एकदाच करू शकशील. एकदा हा खडा नष्ट झाला की मंजिरीच्या सगळ्या शक्ती कायमच्या नष्ट होतील. पण आजी, त्या कवड्या पण तर तितक्याच महत्वाच्या आहेत ना? म्हणजे माझ्या बाबांकडे पण कवडी होती, माझ्याकडेही कवडी होती आणि माझ्या आईचा आत्मा सुद्धा त्या कवडीमध्येच कैद होता. याचाच अर्थ त्या कवड्यांमध्ये काहीतरी आहे ना आजी? पण आजी, मी त्या मंजिरीशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार दिला ग. मला कळतच नाहीये मी काय करू, कुठला मार्ग निवडू? हीच तर कसोटी आहे मीरा. तुझ्याकडे आता 2 मार्ग आहेत. यातला कुठला मार्ग निवडायचा की तिसराच मार्ग निवडायचा हे तुलाच ठरवावं लागेल. तुला स्वविवेकानेच योग्य मार्ग निवडावा लागेल. लक्षात ठेव, शक्तीपेक्षा विवेक मोठा असतो आणि ज्याच्या मनात हेतू शुद्ध असतो त्याला काळ स्वतः मार्ग दाखवतो. मीरा, वेळ कमी आहे. लवकर निर्णय घे. येते मी. मार्जरी, मला खात्री आहे की मीरा तो कालमुखमणी नष्ट करू शकणार नाही. तिला त्या देवयानीमुळे कवड्यांबद्दल कळलं असावं. ती आता इथे आली होती आणि माझ्याकडे कालमुखमणीच्या बदल्यात कवड्या मागत होती. पण मी तिला कवड्या कधीच देणार नाही. आणि खरं सांगू, तिला जर का तो कालमुखमणी नष्ट करायचा असता ना तर तिने कधीच केला असता. पण ती घाबरलीये. कुठल्या तरी भीतीने ती थांबलीये. ती तो खडा कधीच नष्ट करणार नाही. आणि तो कालमुखमणी आहे, तो मुळात कधी नष्ट होणारच नाही. मंजिरी, आत्मविश्वास आणि भ्रम यांच्यात बारीक रेष असते. तू आता भ्रमात जगतेस. मणी नष्ट होणार नाही, तुझा भ्रम आहे. मीरावर महागौरीचा आशीर्वाद आहे. ती कालमुखमणी नष्ट करूच शकते. पण तिच्याकडे फक्त एकच संधी असेल.
म्हणजे काल मुखमणीवरती आघात झाले की तिसऱ्या आघातात त्या मण्याचे तुकडे तुकडे होतील आणि ज्या क्षणी तो मणी नष्ट होईल त्याच क्षणी तू जिथे कुठे असशील तिथेच तुझं तारुण्य तुझ्या शरीरातून नाहीस होईल. तू काय बोलतेस मार्जरी? नाही नाही, असं काही नाही होऊ शकत. होऊ शकतं, असं होऊ शकतं आणि ते थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे. तो काल मुखमणी लगेच परत मिळवावा लागेल. नाहीतर फक्त तुझंच नाही माझंही स्वप्न राख होईल. लक्षात दे, एक संधी, तिसरा आघात. जा, लवकर जा आणि काल मुखमणी मिळव. हो. तू इथे काय करतेस देवयानी? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कसं वाटतंय? तू नेमकी कोण आहेस ग? तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा धर्माची ज्ञानाची उपासक वाटली होतीस. माझ्या नवऱ्याने तुझ्यात तेच पाहिलं म्हणून त्यांनी तुला शिष्या म्हणून स्वीकारलं. मी तुला आपलं मानलं, तुला आधार दिला. पण तू राक्षस निघालीस, निर्दयी राक्षस. राक्षस? हो, स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्याला दुसरं काय म्हणायचं? अरे बापरे, देवयानी आता काय करू ग मी? तुला तर माझं सगळं सत्य कळलंय. कुणाला सांगू नकोस हा? मी तर विसरलेच होते. तुझ्या दोन्ही मुलींना सोडून तू कोणाला काहीच सांगू शकत नाहीस, हो ना? काळजी करू नकोस, मला कोणाला काही सांगण्याची गरजच नाही. कारण तुझं सत्य आता लवकरच बाहेर येणार आहे. माझं सत्य बाहेर येणार आहे. विसरलीस? तुझी वेसण आता मीराच्या हातात आहे. तुझा तो खडा, तुझी सगळी शक्ती आता मीराच्या हातात आहे. आणि मीरा गेलीये तो खडा नष्ट करायला. आणि एकदा का तो खडा नष्ट झाला की तुझी सगळी शक्ती संपली, तुझा खेळ संपला.